तरुणीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या 5 तरुणांची पोलिसांनी काढली धिंड. काही दिवसांपूर्वी राजपूतवाडी ते वडणगे फाटा या रस्त्यादरम्यान एका तरुणीवर हल्ला करून 5 तरुणांनी हातात चाकू कोयते नाचवून दहशत माजवली होती. या प्रकरणी त्या तरुणीने दहशत माजवणाऱ्या 5 तरुणांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या दहशतीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी करवीर पोलिसांनी या दहशत माजवणाऱ्या तरुणांचा शोध घेत दहशत माजवणाऱ्या ठिकाणी या तरुणांना पोलिसांनी फिरवले व या परिसरात त्यांची धिंड काढत त्या तरुणांना ताब्यात घेतले. उत्कर्ष सचिन जाधव वय 25 राहणार कोल्हापूर, अभिषेक उर्फ अभ्या विनय पिसाळ वय 23 राहणार राजारामपुरी, हर्षवर्धन शरद सुतार वय 23 राहणार राजपूतवाडी, अनुराग उर्फ टेड्या जयसिंग निमन वय 23 राहणार उजळाईवाडी, प्रथमेश भीमराव कांबळे वय 21 राहणार उतरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तरुणी व तिचा मित्र संग्राम चौगले जेवणासाठी राजपूतवाडी येथील एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी उत्कर्ष जाधव, अभिषेक उर्फ अभ्या पिसाळ हे दोघेही त्या ठिकाणी आले. तेथे आल्यानंतर त्या तरुणीने पूर्वी आपल्याला शिवीगाळ केली होती याचा राग मनात ठेवून तरुणांनी चौगले याला ढकलून दिले आणि कोयत्याने तरुणीच्या मानेवर व पायावर वार केले. तसेच चाकूने डोक्यात वार केले. यावेळी संग्राम चौगले हा तरुणीला वाचवण्यासाठी गेला असता त्याच्या छाती, हात आणि पायावर चाकूने वार केले. या प्रकरणी पोलिसांनी उत्कर्ष जाधव, अभिषेक उर्फ अभ्या पिसाळ या दोघांवर गुन्हा दाखल केला असून इतर तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.